त्याचबरोबर अन्य मान्यवर या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. हँड्स ऑफ मी लाख लाख सलाम करेन. आणि अशा दिवसातील पहिला सामना या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार ते दोन टीम आपल्याला पाहतोय. विघ्नहर्ता द वॉरियर्स वर्सेस मायरा 11 या संघादरम्यान सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये गेलेला आपण पाहतोय. कुणाल आणि त्यांच्या साथीने एक क्षितिज. लेट्स प्लेचा इशारा आलाय. गोलंदाज समीर. पहिला चेंडू आहे कुणाल यांच्यासाठी. शॉर्टपिच चेंडू होता. बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कुणाल यांचा. बॅटवर व्यवस्थित बॉल येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या चेंडूची समीर महाडिक यांच्या सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवरती. पुन्हा एकदा बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात गोलंदाज. फलंदाज तितक्याच ताकदीचा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. खास करून कुणालला. पुन्हा एकदा समीर यांचा पुढचा चेंडू. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. दिशाशे भटके डावेष्टीच्या खूप पंच वाईट करार करतायत. अवांतर दावेमध्ये भर घातली गेली आहे. अवांतर दावेने अकाउंट्स ओपन होते ते म्हणजेच मायरा 11 संघाचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकलेल्या चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केला दोन्ही फलंदाजांनी. कुणाल आणि क्षितिजने एका धावेने पुन्हा धावसंख्या पुढे सरकल्या. धावसंख्या उपस्थिती 2 या धावसंख्येवरती 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू, दुसरा वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल घेऊन आतापर्यंत बेसिकला महत्त्व देत असताना संत आणि संयमी सुरुवात मायरा 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. स्ट्राईकवरती आले आहेत क्षितिज कदम, आयकॉन खेळाडू मायरा 11 संघाचे. यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सारं वेगळा आहे. सर्व खेळाडूंच्या शैलीमधल्या एक नामवंत खेळाडूला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला ठिकाणी फ्रंटफुटेवर येऊन कट केलाय. चेंडूला खेळून काढलंय. पॉईंट आणि गल्ली व्हिजनमध्ये गेल्यानंतर एक धाव पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलंय त्या ठिकाणी फलंदाज क्षितिजने. चेंडूला सन्मान दिल्यानंतर एका धावेने पुन्हा धावसंख्या पुढे सरकली गेली आहे मायरा 11 संघाची. फील्ड पोझिशन जर पाहायला गेलो तर लेफ्ट हँड फलंदाज कुणासाठी सजवताना आपण पाहिले. पुन्हा एकदा डीपच्या प्रोडिक्शनमध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटक आहे त्यामध्ये पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन कट केले. चेंडूला घेऊन काढलाय. शॉर्ट लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केला एका धावेने. पुन्हा एकदा पुढे धावसंख्येचा सरकताना आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन राहिल्यामुळे थोडंसं या ठिकाणी कर्णधाराला थोडंसं डोकेदुखीचं पाहायला मिळते. फील्ड पोझिशन वारंवार चेंज करावी लागते. याचं लेफ्ट हँड रायटीचं कॉम्बिनेशनचं बघूया पुन्हा एकदा. आता मात्र फुल लेंथला जडमध्ये टाकला चेंडू होता. कॉटन बोल्टची संधी होती ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाला समीरला परंतु तिथपर्यंत झेल टिपू शकले नाही. इथपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या 2 पुन्हा वाढली गेली जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. सहा धावसंख्या झाले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ आवाजा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येते. निघून गेला चेंडू. फाईन लेग शॉर्ट फाईन लेगला लेग बाईकचा इशारा होतोय पंचांकडून. लेग बाईक शॉर्टमध्ये पुन्हा एकदा एकदा मिळते. एका धावेने परत धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ते म्हणजे 7. थँक्यू थँक्यू. नवसाला पावते हाकेला धावते तत्वाची तत्वाई. नवसाला पावते हाकेला धावते तत्वाची तत्वाई.
थँक्यू ड्युसे. जीवदान यायला देखील या ठिकाणी वंदन करून झालेलं आहे. गर्व आहे आम्हाला सेंदूर गुलालाचा, गर्व आहे आम्हाला बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हाला आईच्या स्वप्नातून निर्माण झालेल्या विरार क्रीडानगरीतील नारंगी क्रीडानगरीत वसलेल्या संपूर्ण ग्राउंड्समधील खेळाडूंना देखील गर्व आहे त्या आई देवीचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुढचा चेंडू होता गुडलेन स्पॉटवरती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करत असताना या ठिकाणी क्षितिज कदम. निर्धाव चेंडूचा सामना पहिल्यातच करावा लागला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतोय गोलंदाज समीर सुतार यांना. समीर महाडिक नंतर समीर सुतार दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल लेंथी रवाचा चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय, फटका हवेमध्ये खेळलाय. लंकेश आलाय झेल खाली. करणार नाही चुकी, चुकीला माफी नाही असं काही सांगत असताना पहिला विकेट्स मिळते तो म्हणजेच मारे विलियम्स संघाचा फलंदाज क्षितिज कदम. बॅक टू पॅव्हलियन. फर्स्ट विकेट गॉन. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. हा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. 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 थँक्यू ड्युसे. मंडणगड प्रीमियर लीगचं तुफान या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. विकेटने सुरुवात केली आहे ती म्हणजेच गोलंदाज आपण पाहिलात समीरने. त्यानंतर जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा घोडेगर संघांच्या खेळाडूमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. खास करून आपण विघ्नहर्ता वॉरियर्स आणि मायरा 11च्या दृष्टीने विचार केला तर ते देखील आपल्याला सांगितले झाले. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुढचा चेंडू आहे. चेंडूला खेळण्याचा पण पायावरचा चेंडू होता. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बेजरमध्ये खेळलाय. झेलची संधी होती, झेल सुटल्या. घोसळून से पंची उडता हुआ, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. परंतु तसं काही खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाही. जीवनदान दिलंय पहिल्याच चेंडूवरती निनाद गायकवाडची सुटलेला झेल. शेवटपर्यंत कशा प्रकारचे या ठिकाणी डोकेदुखी ठरणार विघ्नहर्ता वॉरियर्ससाठी हे देखील आपल्याला येणारी काळ वेळ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती गोलंदाज समीर तयार आहेत. पुढचा चेंडू आहे. स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा उंच हवेमध्ये तटावलेला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक स्वरूपात पुन्हा 2 मध्ये कन्वर्ट केले गेले. आता मात्र 7 जी मिळते ती म्हणजे फलंदाज निनादला. ज्या ठिकाणी जातोय चेंडू त्या ठिकाणी मात्र झेल टिपली जात नाही, संधी दिली जाते वारंवार क्षेत्ररक्षकाकडून त्या फलंदाज निनादसाठी. बघूया निनाद ह्या मॅचसाठी कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते देखील पाहतवर रोचक असणार आहे. बघा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फुल लेंथ तिऱ्यावरचा चेंडू होता. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंज ऑफ द पेस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. व्हेरिएशन पाहायला मिळते. थोडासा स्लोवर प्रकारचा चेंडू होता. बाहेर निघणारा चेंडू होता. कटर प्रकारे हाताळल्यानंतर निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा थोडासा रोख लगावताना आपण पाहतोय गोलंदाज समीरला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार असताना सामोरे जातील फलंदाज निनाद. पुढचा चेंडू फेस करण्यात आतापर्यंत 3 चेंडू खेळले जातात. मात्र बॅक फुटर जाऊन कट केलाय. चेंडूला पंच केल्यानंतर गल्लीमधून निघून चाललाय चेंडू. डीपच्या प्रोटेक्शन पर्यंत जाऊन त्या ठिकाणी चेंडू फील्ड केली जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली होती, परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये लेफ्ट हँड फलंदाज कुणालला मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनचा रस्ता दाखवताना क्षेत्ररक्षकाने सुंदर चपळाईने क्षेत्ररक्षण करून त्या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. 1 वर विकेट गॉन. स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आयोजनाची, जागा नाही तर राजकारणाची. जागा नाही तर राजकारणाची, जागा नाही तर राजकारणाची. संघटनेत या दोस्तीचा जमलाय मेळा भावांचा. थँक्यू ड्युसे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 13. पहिल्या षटकामध्ये
7 धावा खर्च केला होता समीर म्हाडिकने. तर दुसऱ्या षटकामध्ये समीर सुतारने देखील 6 धावा खर्च केल्या आहेत. 2 महत्त्वाचे विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केले आहेत. क्षितिज आणि कुणाल दोन्ही सलामीर फलंदाज डगआउटमध्ये परत घेत आपल्याला पाहायला मिळतात. जुगलबंदी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांमध्ये. विघ्नर द वॉरियर्स आणि मायरा 11 खास करून गुडेगर संघाचे जर आपण खेळाडू पाहायला गेलं तर विघ्नर द वॉरियर्समध्ये अविनाश कदम असतील, त्यांच्या साथीने अमय कदम असतील. हे आपल्याला विघ्नर द वॉरियर्समध्ये खेळताना हे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. तर मायरा 11 संघामध्ये क्षितिज कदम असतील, कुणाल शिगवन असतील, त्याचबरोबर तुषार असेल, असे खेळाडूंचा भरणा असताना मायरा 11 संघ देखील त्यांच्यामध्ये देखील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. एका संघातून खेळणारे खेळाडू आज मात्र वेगवेगळ्या संघातून खेळण्याची संधी ह्या नामवंत खेळाडूंना मिळाल्या आहे. नक्कीच आपला बेस देण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या माध्यमातून वारंवार राहणार आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती तयार होताना राजला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन झेल गॅदर केलाय आणि फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हन होताना आपण पाहतोय. निनाद गायकवाडना 1 मोर विकेट गॉन. आलाय निरोप माझे माऊलीचा जायाच कारल्याला, आलाय निरोप माझे माऊलीचा जायाच कारल्याला. लेका माझी पालखी जेवून कवा येणार आहेस कारल्याला? यो डोंगर झैलायला आई तुझ्या पालखीला, कसा उरताई ग गुल्लाल आई तुझ्या पालखीला. यो डोंगर झैलायला आई तुझी पालखीला, कसा वळतोय ग गुलाल आई तुझी पालखीला. थँक्यू. धावसंख्या झाले ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. मायरा 11 संघाचा फलंदाज निनादला आपण पाहिलंय. त्यानंतर न्यू फलंदाज मयूर काताळे स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजाचा पुढचा चेंडू राज यांचा आता मात्र पुन्हा एकदा पायावरचा चेंडू होता उंच हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मयूर आणि 1 मोर सेकंड बॅक टू बॅक विकेट्स गॉन. मयूर बॅक टू पॅव्हलियन. माझे माऊले माऊले आई किरपेचे सावले ओढ भेटीची लागली मनाला. तुझ्या माईचा आसरा हाय गाया मला, तुझ्या मायेचा आसराय गाया मला, तुझ्या मायेचा आसराय गाया मला. थँक्यू. माईचा आसरा आईचा मिळालाय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजाची साथ मिळणं गरजेचं आहे मायरा 11 संघाला. खास करून धावसंख्या आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवरती बसली आहे. ते म्हणजेच मायरा 11 संघाची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर नितीन आणि त्यांच्या साथीने असणारे फलंदाज निकेश बोलाडे यांना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाज राज यांचा निकेश याच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत आहे, सर निघून गेला यष्टरक्षकांच्या हातामध्ये. या ठिकाणी स्वतःला सांगावं लागेल, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारचं तुटून पडायचं आहे की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि हा इतिहास घडवण्याचा कार्य या क्रिकेटच्या मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शर्यत अजूनही संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाही. आता मात्र या शर्यतीच्या रेसमध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मायरा 11 आणि त्यांच्या साथीने विघ्नर द वॉरियर्सच्या संघाला आपण पाहतोय. राज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे आता मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलेला चेंडू आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या त्यांना पोचली ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. आता मात्र प्रवास त्या ठिकाणी जो चालणारा प्रवास आहे मायरा 11 संघाचा थोडा खडतळ पाहायला मिळतोय. आणि खडतर प्रवासामधून कोण या ठिकाणी तारणहार ठरणार मायरा 11 संघासाठी हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. निकेश यांच्या बॅटमधून पण एकदा इनर एज लागून चेंडू पाठीमागच्या दिशेने गेल्यानंतर 1 धाव पूर्ण केली आहे. आणि एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. धावपूर स्थिती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ
मैदानच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सागर समीर महाडिकने 7 धावा खर्च केले होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तर समीर सुतारने या ठिकाणी 6 धावा खर्च केले, 1 गडी बाद केला. नंतर राज लोखंडेने आपण पाहिला तर 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आहेत. अशा प्रकारचे पहिल्या 3 सामन्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. याच्या नंतरचा होणारा सामना, दुसरा सामना देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच सह्याद्री निलेश 11 वर्सेस स्वामी कृपा 11. दोन्ही संघाचे करताना विनंती आहे आपण टॉससाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने या ठिकाणी थांबायचं आहे. सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार आणि स्वामी कृपा 11 संघाचे कर्णधार आपल्यासाठी या ठिकाणी कॉल दिला गेला आहे. आपण देखील तयार राहायचं आहे. 3 षटकामध्ये आपण संपूर्ण समीकरण पाहिलं तर खास करून फलंदाजी करत असताना मायरा संघाचे फलंदाज कुणालने वैयक्तिक 2 धावा बनवल्या, तर क्षितिज कदमने वैयक्तिक 3 धावा. त्यानंतर निनादच्या बॅटमधून वैयक्तिक 6 धावांचा खेळ पाहायला मिळाला. तर नितीन झगडे आतापर्यंत नॉटआउटच्या भूमिकेमध्ये 1 धाव करून खेळत असताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर स्ट्राईकवरती आहेत निकेश बोलाडे, हे देखील आतापर्यंत वैयक्तिक 2 धावांवरती खेळ करताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, लंकेशला झेल खाली सुटले झेल, पुन्हा एकदा मिळाला जीवनदान आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तिसरी धावा घेण्याचा प्रयत्न होता, यस नो परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॉल रिसीव्ह केला गेला आहे. दोन्ही फलंदाजांकडून त्या ठिकाणी थांबवलंय निकेशने आणि 2च धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकताना पाहायला मिळाली, ती म्हणजेच मायरा 11 संघाची. आता मात्र फुल लेंथ धावाचा चेंडू होता, चेंडूला पुन्हा एकदा फ्लिक केले, चेंडू घेऊन काढला डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव 2 धावेसाठी त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण चपाईने पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाजांकडून रन्स देखील सुंदर घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडे आपण पाहिले आणि बघता बघता या ठिकाणी 1 नाही 2 नाही तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावेने धावसंख्या वाढली गेली ती म्हणजे टीम मायरा 11 संघाची जाऊन पोहोचली आहे 21 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकापर्यंत समाप्त होईपर्यंत किती धावांपर्यंत मजल मारणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कालच्या दिवसातील जर आपण सामने पाहिले असेल तर नक्कीच त्या ठिकाणी एक कालच्या दिवसातील देखील लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाल्या होत्या. खास करून अनेक अशा खेळाडूंनी कालच्या दिवसातील देखील आपला खेळ करत असताना लो स्कोरिंग मॅच देखील त्या ठिकाणी डिफेन्स केल्यात. त्यानंतर हाय स्कोरिंग मॅचला देखील चेस केले गेले, ते देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसातील थोडासा वातावरण चेंज आहे, विकेट्स पुन्हा एकदा थोडी चेंज आहे. आजच्या दिवसात कसा खेळ राहील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज आकाश धाडसे गोलंदाजी करताना स्ट्राईकवरती आहेत नितीन झगडे, कबरकांडी संघाचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं आपण नितीन झगडेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शॉर्टपिच चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फ्रंटफुटीवरून मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर झेल टिपलंय गोलंदाजाने आणि फलंदाज पुन्हा एकदा नितीन बॅक टिप आलो. 1 more विकेट गॉल. ए कारल्याची आई माझी एकीरा कारल्याची, ए कारल्याची आई माझी एकीरा कारल्याची. नावड मला लागले गो आई तुझी भेटीची, नावड मला लागले गो आई तुझी भेटीची. थँक्यू. धावसंख्या झाली ते म्हणजेच 21 या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर 5वा गडी बाद झालाय मायरा 11 संघाचा. गोलंदाज ट्रॅकवरती पण एकदा गोलंदाज तयार. पुढचा चिट्या बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा आता मात्र बॅकफुटवरतीच राहून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश मला वाटतं फलंदाजीसाठी आले आहेत. योगेश नाही तर सागर आपण पाहतोय, सागर रहाटेला आपण फलंदाजी करताना. आता मात्र स्वतःला सांगायला लागेल असफलता इस चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, परंतु त्या ठिकाणी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत. निकेशने स्ट्राईक घेतले, निकेशने त्या ठिकाणी विकेटला पाहिलंय आणि आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 चेंडूचा खेळ निकेशने देखील केला. त्याच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत.
त्यामुळे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला गेला। असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो तुम नींद और चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर कभी भी मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती। आणि तेच प्रयत्न करताना फलंदाज निकेश बोलाडे, परंतु आता मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केले क्षेत्ररक्षक लंकेशने आधीच्या क्षेत्ररक्षका करताना झेल सोडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिले, ते म्हणजे टीम विघ्नर तवारी संघाला टिपला झेल संपलाय। निकेश यांचा खेळ, 1 मोर विकेट गॉन। गाडीवाल्या गाडी तुझी कारल्याचे घाटा बजावते, गाडीवाल्या गाडी तुझी कारल्याचे घाटा बजावते, काही माझी एक वीरा आई थँक्यू डीसी। गाडीवाल्या गाडी चला सह्याद्री निलेश 11 आणि स्वामी कृपा 11 आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम पुकार। आपण टॉस साठी यायचं आहे। दोन्ही संघाचे कर्णधार सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार, स्वामी कृपा 11 संघाचे कर्णधार। स्वामी कृपा 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत। सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार आपण या। अनिकेत माडिक आयकॉन प्लेयर, आपण टॉस साठी यायचं आहे। सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार चला टॉस साठी यायचं आहे। दोन्ही संघाचे कर्णधार सह्याद्री निलेश 11 संघाचे कर्णधार अनिकेत माडिक, तर स्वामी कृपा 11 संघाचे कर्णधार निकम प्रसाद निकम यांना आपण पाहतोय। टॉस केला जातोय वरिष्ठ सल्लागार भिगू मालप यांच्या हस्ते। टॉस स्विंग केला गेला आणि टॉस जिंकला तो म्हणजेच सह्याद्री निलेश 11 संघाने। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजे स्वामी कृपा 11 संघाला। यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार दोन संघांदरम्यान। विघ्नहर्ता वॉरियर्स संघाचे जे कॅप्स आहेत, ज्या जर आपल्या कमिटी मेंबर्सपैकी कोणाच्या बॅगमध्ये असतील तर आपण त्या ठिकाणी त्यांना द्यायचे आहेत। विघ्नहर्ता वॉरियर्स संघाच्या ज्या कॅप्स होत्या त्या कॅप्स आपल्या कमिटी मेंबर्सचे कोणाच्या बॅगमध्ये असतील तर ते त्यांना द्यायचे आहेत। आणि संपर्क आपण विनायकजी कावनकर यांच्याकडे संपर्क करायचा आहे। चला आपण सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत। विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस माहिरा 11 या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय। फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना माहिरा 11 संघाने 22 धावा बनवल्यात, 23 धावांचा टार्गेट दिलाय 4 षटकामध्ये। त्यामध्ये ते विघ्नहर्ता वॉरियर्स संघाला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। घेऊया पुन्हा एकदा डीजे यांचा सहारा, एक सुमधुर संगीत ऐकू, त्यानंतर पण एकदा मैदानाच्या दिशेने। शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा। हा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा, आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा, आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा, आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा। स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची। थँक्यू डीजे। सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। समीर आणि उमेश हे दोन्ही सलामीर फलंदाज, उमेश सुतार आणि समीर महाडिक हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन आपल्याला विघ्नहर्ता वॉरियर्स संघाकडून देखील पाहायला मिळते। गोलंदाज तुषार
लेफ्ट हँड गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्लेचा इशारा आहे पंच राईस सरांचा. दुसऱ्या इनिंग्स मधला पहिला चेंडू गोलंदाजी स्ट्राईकवरती गोलंदाज तुषारला पारतोय. पंचाच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू पंच चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलंय. शॉर्ट लॉंग ऑफला एक धाव पूर्ण केली आहे. डीप लॉंग ऑफ वरून राज पेंडर त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत दोन्ही खेळाडूने एक धाव सुरक्षित पूर्ण केली आहे आणि अकाउंट ओपन केले ते म्हणजेच टीम विग्नर वॉरियर्स या संघाचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. तुषार स्ट्राईकवर समीर पहिला चेंडू फेस करतील तुषार यांच्या गोलंदाजीचा आणि पुन्हा एकदा पहिल्या चेंडूला ठिकाणी सन्मान देताना आपण पाहतो. टॅग केले चेंडू राखून काढले. स्लिप पॉईंटला एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती बेसिकला महत्त्व दिले. टेम्परामेंट टेक्निक त्या ठिकाणी दाखवताना पाहतोय आपण दोन्ही खेळाडू. लेफ्ट अँड राईटीच्या कॉम्बिनेशनमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तुषार यांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू कठोर प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला तुषारने. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक थिरू ते एक मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय. ऑफ साईडला एकदा पूर्ण करतायत. एका धाव्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. तुषार यांच्या गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्यावरती सिंगल, तिसरा डॉट, चौथ्यावरती पुन्हा एकदा सिंगल आलाय. येणाऱ्या 5व्या चेंडूवरती कशा प्रकारचे फलंदाजी करतात समीर हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा खाली राहतोय चेंडू. इन स्विंगर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू सरळ निघून गेला यष्टांच्या वरून. यष्टिरक्षकांच्या हातामध्ये यष्टिरक्षक भूमिकेत आपण पाहतोय. तुषार अब्गुल यांना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मायरा 11 संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र ऑन साईड पुन्हा एकदा खेळलेला चेंडू आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्केड लेग फेजरमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक निकेश बोलाडे याच्याकडून 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न त्या खेळाडूकडून पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी एक धाव ते मात्र रोखू शकले नाहीत. एका धाव्याने धावसंख्या वाढल्या धावून पोहोचल्या ते म्हणजेच 4 या धावसंख्येवरती 1 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तुषार यांच्या 1 षटकामध्ये 4 धावा खर्च झाल्यात. समीरने वैयक्तिक 2 धावा बनवल्यात तर उमेशने देखील 2 धावा बनवत पहिल्या 1 षटकानंतर धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा डिझाईन संधी देऊया त्यानंतर पुणे मैदानाच्या दिशेने. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. भिडणार विरोधी गेम चेंजर. नवीन तारे इथे चमकणार. संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धावांचा. संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धावांचा. हा आवाज घुमलाय मंडंग प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज घुमलाय थँक्यू डीजे. आवाज घुमतोय नारंगी क्रीडा नगरीमध्ये मंडणगड प्रीमियर लीग तुफानी नावाचा आणि तोच आज नाव या ठिकाणी वाचताना पाहायला मिळतं. डीजे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज क्षितिजला आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूला स्लोवर वार प्रकारचा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. चेंडूला थोडासा स्विंग केलं. लेग स्विंग प्रकारचा चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये तटस्थ पाहायला मिळते आहे. तुषार अब्गुल यांच्याकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती क्षितिज पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. समीर मात्र फुले तीरावरचा चेंडू लो हँड्सने खेळलाय. राज आलाय आणि अप्रतिम एक देखना झेल टिपलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक राज पेंडर याने संपलाय. समीर यांचा मैदानाच्या आतमधला खेळ टिपलाय झेल. संपलाय खेळ. फर्स्ट विकेट गॉन. काप्याच्या फुलांनी आणि मोत्यांनी आईला सजवुनी. आईला सजवुनी, माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी. येताव जेवुनी, पालखी येताव जेवुनी.
थँक्यू ड्यूसे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारचं त्या ठिकाणी DVM लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला रिप्लायमध्ये दाखवलं जाते कशा प्रकारचं टिप्लाय झेल तर म्हणजेच राज पेंडार याने अप्रतिम त्या ठिकाणी झेल टिप्लाय डीप लॉंग ऑफवरून फील्ड पोझिशनला क्षेत्ररक्षण करत असताना त्या ठिकाणी धावत येऊन शॉर्ट लॉंग ऑफचा झेल त्या ठिकाणी कव्हर केला गॅदर केला ते म्हणजे क्षेत्ररक्षक राज पेंडार यांच्याकडून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे क्षितिज आणि अमय आता मात्र दोन भावांमध्ये जुगलबंदी कव्हर ड्राईव्हचा फटका आणि टायमिंग प्रॉपर चेंडू झालाय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार करत असताना अलॉंग द कार्पेट येतोय चौकार 4 धावा. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडणगड प्रीमियर लीग थँक्यू ड्यूसे. मंडणगड प्रीमियर लीग 1 नंबर कशा अर्थाने ते या ठिकाणी दाखवून देताना झेल टिपल्याने ते झेलसाठी कॅश प्राईज आले 200 रुपयाचे कॅश प्राईज प्रदीप बेर्डे यांच्याकडून. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साईडला गेला फटका राज आलाय झेल खाली आता मात्र सेकंड नाही फर्स्ट नाही तर सेकंड अटॅकमध्ये झेल पुन्हा एकदा गॅदर करताना झेल सुटलाय. सोपा झेल मात्र पकडायचा होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा जीवनदान दिलंय फलंदाजाला आणि झेल सुटलाय कोणाचा तर फलंदाज अमय यांचा झेल सुटलेला आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती 4 धावा पटकवल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेलची संधी करून दिली निर्माण करून दिली क्षितिजने क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती आता मात्र थांबणार नाही आहे कारण त्या ठिकाणी क्षितिज देखील सांगून देतोय मी देखील मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि प्रयत्न करताना फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहतोय फलंदाज अमय बॅक टू पॅव्हलियन 1 मोर विकेट गॉन. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो 1 नंबर मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर युवा क्रीडा कमिटी मंडणगड. थँक्यू ड्यूसे. त्यानंतर पुन्हा एकदा न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाले आहेत रोशन धनावडे स्ट्राईकवरती आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईकवरती त्यांच्या साथीने असणारे फलंदाज उमेश सुधारला पाहतोय. उमेश मात्र नॉन स्ट्राईक एंडवरतीच त्या ठिकाणी राहून फलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एक पुढचा चेंडू आहे कव्हर ड्राईव्हला खेळलेला फटका आहे 1 बाउन्स क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढल्या पुन्हा जाऊन पोचते 1-1 11 या धावसंख्येवरती. दुसरे षटक समाप्त झाले. क्षितिजने देखील 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत. खास करून महत्त्वाचे अमय आणि समीर महाडिकला या ठिकाणी डगआउटचा रस्ता दाखवला. त्यानंतर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या आहेत टीम मायरा इलेव्हन संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निकेश बोलाडीला आपण पाहतोय तर फलंदाजीसाठी पुन्हा त्या स्ट्राईकवरती आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील रोशन धनावडे यांना आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर यष्टरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत तुषार अबगुल. त्यानंतर थर्डमॅनला पण पाहतो योगेश नागले. पॉईंटला एक खेळाडू पाहायला मिळत आहेत नितीन झगडे. त्यानंतर डीप लॉंगऑफला आपण पाहतोय निनाद. त्यानंतर डीप लॉंगॉनला क्षितिज कदमला पण पाहतोय तर डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी राज पेंडारीला जाताना आपण पाहतोय. डीप मिड विकेटला तुषार पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला कुणाल तर पाहायला मिळतात ते शॉट स्क्वेअरला एक खेळाडू पाहतोय सागर आणि शॉर्ट फाईन लेगला आपल्याला खेळाडू पाहायला मिळते आहेत मयूर. पुढचा चेंडू आणि निकेश बोलाडे यांचा पहिल्या चेंडूला अटॅक केले चेंडू घेऊन काढलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे शकताना पाहायला मिळते 12 या धावसंख्येवरती. येणारी चेंडूचा खेळ 11 चेंडूमध्ये 11 धावा बनवायची आहेत. त्यामध्ये टीम विग्नर तर वॉरियर्स संघाला आणि डिफेन्स करायचे आहेत मायरा इलेव्हन संघाला. बघा कशा प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळणार हे देखील पाहणं शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. हा रोमहर्षक लढत पाहायला मिळेल ती मात्र शंका नाही. जुगलबंदी गोलंदाज आणि फलंदाज
त्यांच्या साथीने क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज निकेफ तयार होताना आपल्याला पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज उमेश सुतार मात्र सलामीपासून फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आहे उमेशसाठी. आता मात्र फुल लेंथ रावाचा चेंडू, पायावाचा चेंडू आहे, चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग भितरामध्ये. निघून चालला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर जातोय. बनगटाचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर, टायमिंग प्रॉपर, जातोय आउट ऑफ द प्लॉट, येतोय षटकार. सपान कोणाचा ग परलाय, सपान कोणाचा ग परलाय. स्वप्नानं आईली एक विरमाय, स्वप्नानं आईली एक विरमाय. साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा. साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा आहे. थँक्यू ड्यूसे. धावसंख्या 6 ने वाढली गेल्या, धावून पोहोचले ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली फटकेबाजी उमेश सुताराच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. डाव्या हाताचा सर्वाधिक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आदराने पाहिले जाते असा फलंदाज उमेश या ठिकाणी दाखवून देतोय की मला सलामीसाठी कशासाठी पाठवले विघ्नार्थ वारियर संघाने, आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा प्रेशर दडपण, आणि पुन्हा एकदा त्या प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज निकेश बोलाडे यांच्याकडून थोडासा सुगावताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा चर्ममध्ये वाईट चर्ममध्ये एक धाव मिळते. एका धावेने परत धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोचते ती म्हणजेच टीम विघ्नार्थ वारियर संघाची 19 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाज निकेश यांचा. षटपी चेंडूच्या चेंडूला ऑलसाइड लेग रनआउटची संधी आहे, आणि मात्र पूर्ण करायचं होतं, मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा जीवनदान मिळते. फलंदाज उमेशला निकेश स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये थोडेसे मिसअंडरस्टँडिंग होताना पाहायला मिळालं नाही, आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. नक्कीच टाईट कॉल होता. कॉलला त्या ठिकाणी रिसिव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी शेंडूफेक व्यवस्थित नसल्यामुळे दोन्ही फलंदाजांमध्ये कॉल रिसिव्ह झालाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा निकेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपण पाहतोय. सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, खास करून नितीन झगडे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा निकेश. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला कट केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, आणि पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होते. एका धावेने परत धावसंख्या वाढल्या, जाऊन पोचते 21 या धावसंख्येवरती. आता मला थोडीशी निराशा पाहायला मिळते, खास करून मायरा 11 संघाच्या खेम्यामध्ये. सह्याद्री 11 आणि समी कृपा 11 आपण या ठिकाणी पॅव्हलियनच्या इथून एंटर करायचं आहे, त्यामुळे या साईडला यायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे निकेश यांचा. आता मात्र पुन्हा एकदा पॅडवरचा चेंडू आहे, चेंडूला खेळून काढलाय डीपी स्क्वेअर लेग व्हिजनमध्ये. निघून चाललाय चेंडू, वन बाउन्स, सीमारेषा पार पार पार, येतोय चौकार, विनिंग चौकार. थँक्यू ड्यूसे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारचा चौकार लगावलाय लेफ्ट हँड फलंदाजने उमेशने, आणि विनिंग शॉट खेळत असताना पहिला सामना या ठिकाणी विजय संपादन करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्या खेळाडूच्या नावे ज्याने सुंदर खेळ केला आहे. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचची समरी जर आपण पाहिली तर मायरा 11 आणि